तर मित्रांनो, तुम्ही जो हा चार्ट पाहत आहात तो आहे UST JPY म्हणजे US डॉलर असे जॅपनीज एन. तर यामध्ये आपण एंट्रीचा प्लॅन कसा बनवता हे तुम्हाला दाखवतो. जर आपण 4 आवरच्या टाइम फ्रेमवरती आलं, ओके, 4 आवरच्या टाइम फ्रेम वरती आलं तर हा जो आपण झोन ड्रॉ केलेला आहे इथं पाहताय तुम्ही रेक्टँगलमध्ये, हा जो झोन आहे याने बऱ्याच वेळा एका सपोर्टचं काम केलेलं आहे. इथं पाहू शकता की बऱ्याच वेळा इथं कन्सोल्टेशन झाले, ओके, इथनं सपोर्ट घेऊन मोठी रॅली त्याने दिलेली आहे. तर तो 4 आवर टाइम फ्रेमवरती त्या झोनच्या आसपास आला आणि 15 मिनिटच्या चार्टवरती पाहायला गेलं तर थोडंसं रिव्हर्सल तो बनवत आहे. ओके, त्यामुळे यामध्ये एंट्री घेण्याचा प्लॅन सुरू आहे. ओके, एंट्री घेण्याचा प्लॅन सुरू आहे. आता जसं की आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये फिबोनाची लेवल वापरतो. आता त्याच फिबोनाची लेवलचा आपल्या छोट्याच्या टार्गेटसाठी कसा यूज करायचा दाखवतो. आता मी फिबोनाची लेवल ड्रॉ केली. ओके, फिबोनाची लेवल ड्रॉ केली. आता मला सुद्धा माहिती आहे की जर याला बुलिस्टरमध्ये जायचं तर तो एका झटक्यात वरती जाणार नाही. आता ह्या ज्या 0.5 0.6च्या ह्या ज्या फिबोनाचीच्या लेवल आहेत तिथून तो रिजेक्शन घेणार. मग आपण टार्गेटही आपलं तसं शॉर्ट ठेवलेलं आहे आणि एस एल पण आपला तसा शॉर्ट ठेवलेला आहे, जेणेकरून टार्गेट आपलं कमी वेळामध्ये आणि शुअरली अचीव होऊ शकतं. ओके, या झोनपासून या झोनपर्यंत ही फिबोनाची लेवल मी ड्रॉ केलेली आहे आणि 15 मिनिटाच्या चार्टवरती जर पाहायला गेलं तर इथून बुलिशनेस दिसून येते, कारण पेन बार वगैरे आणि EMA वरती पण एक कॅन्डल आता क्लोजिंग व्हायच्या आसपास आलेले आहे आणि पूर्णपणे हा रिव्हर्सल ट्रेंड म्हणजे माझ्या अनालिसिसनं मला वाटत आहे, त्यामुळे ते एंट्रीचा प्लॅन करत आहे. तर एंट्रीचा प्लॅन आधी एंट्री एक्झिट समजून घेऊया. तर 147.925ला इथे आपली एंट्री राहणार आहे. ते माझ्या अकाउंटला मी टाकून ठेवलेलं आहे आणि जवळपास $2.5 आपला एस एल राहणार आहे आणि $3.75 आपलं टार्गेट राहणार आहे, समथिंग 3.75. आता हा जो तुम्ही झोन बघताय ना इथे, ओके, हा रेजिस्टन्स झोन आहे सध्याला. कदाचित तिथपर्यंत सुद्धा आपण आपलं टार्गेट बुक करेल. थोडासा रिस्की ट्रेड आहे, यामध्ये आपला एस एल सुद्धा जाऊ शकतो. फिबोनाची रिट्रेसमेंट 4 आवर टाइम फ्रेम्स आणि 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती हा मी ट्रेड घेत आहे. तर असं यामागचं अनालिसिस आहे. पूर्ण डिपेंडन्सी या ट्रेडची जी आहे ती फिबोनाचीवरती मी दिलेली आहे. का? कारण इथून जर त्याला पडायचं असेल किंवा अजून वाढायचं असेल तर रिजेक्शन 0.56 लेवलला फिबोनाचीच्या घेणार आणि तिथंच आपण आपलं टार्गेट ठेवून एकदम प्रॉपर वेने एक्झिट करायचे. यामध्ये एस एल पण आपला कमी आणि जवळपास 1:1.5 आपल्या इथं टार्गेट राहणार आहे. तर प्रोसेस होऊन द्या या ट्रेडला, बघूया एंट्री भेटते का नाही. जर एंट्री भेटली तर टार्गेट होतो, एस एल होतोय का, काय होतंय ते पाहूया ट्रेडच्या एक्झिक्युशन नंतर. आणि आता 7ची जी मुवमेंट येणार आहे, ओके, 7 वाजायला जस्ट 15 मिनिट्स बाकी आहेत, त्या मुवमेंटमध्ये सुद्धा आपलं हे टार्गेट होऊ शकतं. तर मित्रांनो, जसं की आपण या ट्रेडमध्ये बघितलेलं USD वर्सेस JPY मध्ये, तर आपण जसं बोललेलं की इथून बुलिश ट्रेंड दिसत आहे आणि आपली एंट्री याच्यावरती होणार आहे. ओके, या लेवलच्या वरती आपली एंट्री इथं झाली सुद्धा. ओके, एंट्री इथं झाली सुद्धा आणि आपला एस एल इथं खाल्लेला आहे. ओके, एस एल खाल्लेला आहे आणि टार्गेटकडे गेलेला आहे. जसं की फिबोनाची रिट्रेसमेंट आपण ड्रॉ केली होती त्याची 0.5ची आणि 6ची लेवल इथपर्यंत येत होती, पण आपण काय बोललेलो की या लेवलपर्यंत इथं आलं की आपण या ट्रेडमधून एक्झिट होऊ आणि परफेक्ट तिथं त्याने रेजिस्टन्स फेस केलेला आहे आणि हे कंटिन्युएशन करणार आहे. ओके, ही एक दिसत आहे ती रिट्रेसमेंट कॅन्डल वाटत आहे. त्याच्यानंतर हा बुलिश ट्रेंड कंटिन्यू याच्यामध्ये दिसून येईल. आता आपला यामध्ये एस एल गेलेला आहे. ओके, एस एल गेलेला आहे पण हा ट्रेड चालला तसा तर प्रॉपर एस एल आपला हा जो 4 आवर वरती जो झोन ड्रॉ केलेला आहे त्याच्या इथं खाली होता, पण तो मोठा एस एल होत होता आणि थोडासा रिस्की ट्रेड वाटत होता, कारण यामध्ये फॉल खूप झालेला आहे. त्यामुळे एक प्रॉपर एस एल ठेवून यामध्ये बाहेर पडण्याचा विचार केला. त्यामुळे या ट्रेडमध्ये सेल घेऊन आता तो प्रॉफिटकडे गेलेला आहे. ओके, आणि टोटल ओव्हरऑल आज जर आपलं सिनारिओ बघायचा म्हणला ट्रेड केला तर टोटल आज आपण 3 ट्रेड केलेले आहेत. आता तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग पाहू शकता की यातील USD JPY आहे ज्यामध्ये आपला एस झालेला आहे आणि USD गोल्डमध्ये 2 ट्रेड केलेले आहेत. आता 2 ट्रेड कसे केले यामध्ये सुद्धा आता याच्या छोट्याशा ट्रेडमध्ये एक्सप्लेन करतो मी. पहिला जो गोल्डचा ट्रेड पाहताय तुम्ही, गोल्डचा ट्रेड पाहताय, आता टाइम फ्रेम 15 मिनिटवरती करतो मी इथं. 5 मिनिटवरती ही ओपन झालेली आहे. आता जसं की इथं आपण पाहतोय की जसं जसं 7 वाजत आले तसं तसं गोल्डमध्ये मुवमेंट आले. तर एवढा वेळ इथं त्याने कन्सोलिडेट केलं पण ही स्ट्रॉंग कॅन्डल 7च्या जवळ बनली. ओके, 7च्या जवळ ही एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली आणि याच्यानंतर एक छोटासा स्कॅल्प मारायचा असं मी ठरवलेलं. ओके, छोटासा स्कॅल्प मारायचा असं मी ठरवलेलं आणि पाहत आहे की जो लॉस आहे $2.27 आपल्या त्यामध्ये बाईंग होतं 2160.272 म्हणजे 2160.272 इथं. ओके, समथिंग इथं आपलं बाईंग होतं आणि टार्गेट होतं 265 इथं वरती. ओके, जवळपास थोड्याशा म्हणजे जवळपास
30-40 सेंटसाठी आपलं टार्गेट हुकलेलं आहे आणि आपण यामध्ये वेट केला आणि इथं एस एल हिट केला. आता इथं एस एल हिट केल्यानंतर विषय काय झाला की एमएच्या खाली क्लोजिंग आलं आणि या झोनच्या आत आलं. त्यामुळे तुम्ही इथं पाहताय की आपण री एंट्री घेतली यामध्ये. हे झोन मी काढून टाकतो म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, यामध्ये री एंट्री घेतली इथे या बेस लेवलला आणि इथून डाऊन ट्रेंडचं कन्फर्मेशन झालं आणि या झोनमध्येच दिवसभर हा ट्रेड कन्सोलिडेट करत आहे. त्यामुळे या झोनचं तिथं टार्गेट ठेवलं. आता हे पाहायला गेलं तर आपला जो एस एल होता तो $5 होता आणि टार्गेट जे होतं ते $5.5. आता खालचा जो लास्टचा जो सेलिंगचा ट्रेड आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की $5.5 आपलं प्रॉफिट झाले. आणि ओव्हरऑल आजचा सिनारिओ पाहायचा म्हणलं तर आपण 1.54 म्हणजे $1.5 प्रॉफिटमध्ये आहे 2 एस एल जाऊन. आता यामध्ये पण कसं झालं की यामध्ये पण एक 30-40 सेंटसाठी आपलं टार्गेट हुकलं. थोडंसं का होईना आपण यामध्ये जवळपास 1:2 आपण इथं वाट बघत बसलेलो. $2.5चा सेल या ट्रेडमध्ये आपला होता. आणि जवळपास त्याने 1:2 आसपास गेला आणि वेट केलं वरती जाईल म्हणून, पण त्याने डाऊन ट्रेंडला मुवमेंट देऊन आपला यामध्ये एस एल खाल्ला. नाही तर हा सुद्धा ट्रेड आपला आज का प्रॉफिटमध्ये होता. ओके, प्रॉफिटमध्ये होता. यामध्ये सुद्धा $3-4 भेटून गेले होते आपल्याला आणि हा सुद्धा UST JPYचा प्रॉफिट काय चाललेला आहे. तर अनालिसिस आपलं परफेक्ट राहते, त्यामुळे काय विषय नाही. आजचा दिवस सुद्धा आपला ग्रीनमध्येच क्लोज झालेला आहे. कसं का होईना, लॉसमध्ये नाही, $1.5 का होईना आपलं प्रॉफिट आहे. तर अशाच अनालिसिस व्हिडिओसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, फॉलो करू शकता. आणि जर तुम्हाला फॉरेक्सची स्ट्रॅटेजी पाहिजे असेल, मी त्या वापरतो. झोन वगैरे अनालिसिस कसं असतं तर त्यासाठी कमेंट करा खाली स्ट्रॅटेजी म्हणून, त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अनालिसिस सोबत.